नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता पहिलीतील मराठी विषयातील लिहूया वाचूया हा घटक पान नंबर 55 वरील शिकणार आहोत. मुलांनो, या विषयीची अध्ययन निष्पत्ती आपणासमोर दिसत आहे. माझा परिचय जयश्री विजय घोळवे. मुलांनो, चला तर मग आता आपण लिहूया आणि वाचूया हा घटक शिकणार आहोत. मुलांनो, मराठी भाषेतील स्वर, व्यंजन या सर्वांची ओळख आपणाला झालेलीच आहे. चला तर मग आज आपण या स्वरांचा व्यंजनासाठी उपयोग करून तयार होणारी अक्षरे वाचणार आहोत आणि लिहिणार आहोत. मुलांनो, हा आहे क. क ला आ का, क ला ई की, क ला ई की, क ला उ कू, क ला ऊ कू, क ला ए के, क ला ऐ कै, क ला ओ को. अशा प्रकारे क या व्यंजनाला अ, आ, ई, ई, उ, ए, ऐ आणि ओ ही स्वरे जोडून आपण त्याचे वाचन व लेखन केले. आता यानंतर आणखी काही अक्षरांना स्वरचिन्हे जोडून त्यांचे वाचन व लेखन आपणाला करावायचे आहे. यानंतर ज आणि श या अक्षरांचे स्वरचिन्हयुक्त वाचन करणार आहोत. ज, ज ला आ जा, ज ला ई जी, ज ला ई जी, ज ला उ जू, ज ला ऊ जू, ज ला ए जे, ज ला ऐ जै, ज ला ओ जो. तसेच श, श ला आशा, श ला ई शी, श ला ई शी, श ला उ शू, श ला ऊ शू, श ला ए शे, श ला ऐ शै, श ला ओ शो. अशा प्रकारे ज आणि श ह्यांचे स्वरयुक्त वाचन आपण केले. य व फ. य ला आ या, य ला ई ई, य ला ई ई, य ला उ यू, य ला ऊ यू, य ला ए ये, य ला ऐ यै, य ला ओ यो. तसेच फ. फ ला आ फा, फ ला ई फी, फ ला ई फी, फ ला उ फू, फ ला ऊ फू, फ ला ए फे, फ ला ऐ फै, फ ला ओ फो. असे स्वरांच्या उच्चारानुसार या व्यंजनाचे स्वरयुक्त उच्चारण होते. मुलांनो, आता आपण झ, द, प, त, र, ब, ल, घ, म व ल या सर्व अक्षरांचे वाचन स्वरचिन्हयुक्तपणे करायचे आहे. चला तर पाहूया तुम्ही कसे करता ते. झ, झा, झी, झी, झू, झू, झे, झै, झो. द, दा, दी, दी, दू, दू, दे, दै, दो. अशा प्रकारे सर्व अक्षरांना स्वर लावून वाचन करता येते व लिहिता येते. तर मग मुलांनो,
तुमच्या मराठीच्या पुस्तकातील पान नंबर 55 वरील अक्षरांचा तक्ता लिहायचा आहे आणि वाचायचा आहे. हाच तुमचा स्वाध्याय. धन्यवाद.